नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत। राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी काल मतदान पार पडलं। त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी आपल्या मूळ गाव चौंडी या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला। त्यावेळी शिंदे कुटुंबातील सर्व मतदार उपस्थित होते। दरम्यान आतापर्यंतचा जनतेचा प्रतिसाद पाहता महायुतीला जनता पाठिंबा देईल असं शिंदे म्हणाले। मला असं वाटतं की एवढा मोठा प्रतिसाद महायुतीला मिळालेला आहे। सभाच्या माध्यमातून असेल, रॅलीच्या माध्यमातून असेल, एवढा मोठा प्रतिसाद मिळाला आहे म्हणजे आता 23 मेला त्याच्यातून उत्तर मिळेल की सर्वसामान्याचं, शेतकऱ्याचं, सर्व घटकांचं सन्मान करणारं, त्यांना दिलासा देणारं मोदीजींचं सरकार होतं हे यातून निष्पन्न झाले। मला वाटतं 23 मेला निश्चित स्वरूपामध्ये याच्यातून आम जनता कोणाच्या पाठीशी हे लक्षात येईल। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात काल मतदान झालं। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील आपल्या राळेगण सिद्धी या गावात मतदानाचा हक्क बजावला। त्यावेळी बोलताना अण्णांनी आगामी निवडणुकांमध्ये बॅलेट मशीनवरून चिन्ह वगळावं अशी मागणी केली। तसेच पक्ष आणि पार्टीचं चिन्ह असल्याने मोठमोठे घोटाळे होत असल्याचं अण्णा म्हणाले। नोटा काढूनच टाकायचं। अच्छा, उमेदवाराचं नाव आणि फोटो, बस दोनच गोष्टी काय अडत नाही ना। एकदम क्लिअर इलेक्शन होईल। उमेदवाराचं नाव आणि फोटो पाहिला की लोक पाहतील हा गुंड आहे, हा भ्रष्ट आहे, हा लुटारू आहे, मत देणार। चिन्हाची गरज नाही, चिन्हामुळं देशात गडबड झाली। अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये काल मतदान पार पडलं। युतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी काल मतदार केंद्रांना भेटी दिल्या। यावेळी त्यांच्यासोबत खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र देखील दिसले। माझ्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून समजून घ्या कोण बाजी मारणार असं म्हणत सुजय यांनी मतदारसंघात चांगलं वातावरण असल्याचं म्हटलंय। ते माझ्या मते उमेदवाराच्या चेहऱ्याकडे पण तुम्हाला लक्षात येत असेल परिस्थिती काय आहे। नाही, मी समाधानी आहे। बेसिकली निकालापेक्षा माझा जो प्रवास राहिला, लोकांचं जे प्रेम मिळालं आणि जे काही लोकांच्या डोळ्यामध्ये मी त्यांच्याकडून माझ्याकडून असलेल्या अपेक्षा पाहिल्या, मी फार समाधानी आहे। आणि मला वाटतं की या ठिकाणी देशाला पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदींना जनतेने ठरवलेलं आहे की त्यांना पंतप्रधान करायचं आणि म्हणून त्या दिशेने माझ्यामध्ये मतदान होईल। आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी काल मतदान केंद्रावर शपथविधी घेत आपल्या मतदानाचा हक्क बजावला। मतदार रांगेत उभं राहून जगताप दाम्पत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। मतदान केल्यानंतर आमदार जगताप यांनी मतदारसंघात उत्साह असल्याचं म्हटलंय। प्रत्येक ठिकाणची माहिती सकाळपासून आम्ही घेतोय, तर मतदारांच्या मनामध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतो। लोक देखील 7 वाजता जरी मतदान चालू होणार असलं तरी 6:45 पासून आपल्याला लाईन लावलेली पाहायला मिळतात। तर लोकांच्या मनामध्ये अशी भावना आहे की आपला माणूस पाहिजे, आपल्यातला माणूस पाहिजे, एक अशा प्रकारची भावना आपल्याला निश्चित रूपानं ह्या प्रचारामध्ये देखील पाहायला मिळाली। आजही मतदाना दिवशी आम्हाला अनेक जणांना तिथं पाहायला मिळाले। पुण्यामध्ये काल तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं। काल संध्याकाळपर्यंत पुण्यामध्ये 53 ते 55% मतदान झालं, तर बारामतीमध्ये 60%हून अधिक मतदान पार पडलं। याबाबतची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली। पुणे, बारामती, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, जळगाव या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं। पुण्यामध्ये शांततेत मतदान पार पडलं असून ईव्हीएम संदर्भातल्या किरकोळ तक्रारी सोडता कोणतीच गंभीर घटना घडली नाही। जमिनीच्या व्यवहारांमध्ये एकाची 22,50,000ची फसवणूक केल्याप्रकरणी चिखलीचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी अनंत कोऱ्हाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत डॉक्टर महेश शिवाजी पांढरपट्टे यांनी फिर्याद दिली। त्यानुसार फिर्यादी आणि कोऱ्हाळे यांच्यामध्ये चिखली गट क्रमांक 383 येथील जमिनीबाबत व्यवहार झाला होता आणि या व्यवहारात 22 लाखांची फसवणूक झाल्याचं फिर्यादीत म्हटलंय। दरम्यान माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांच्यासह 9 जणांविरोधात चिखली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्यातील तमाम भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या टाकळी हजणी निघोज येथील मळगंगा मातेचा उत्सव पुढच्या आठवड्यात होत आहे। त्यामुळे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता कुकडी नदीला पाणी सोडण्याचं नियोजन करावं अशी मागणी शिरूर आणि पारनेर तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे। कुकडी नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कोरडे पडले, त्यामुळे कुकडी किनारी असलेल्या अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचं मोठं संकट आहे। दरम्यान यातच मळगंगा मातेचा यात्रोत्सव असल्यानं प्रशासनानं तातडीनं कुकडी नदीला पाणी सोडावं अशी मागणी होत आहे।
गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही माणसं देशासमोरील संकट आहेत असं म्हणत भाजपला निवडून देऊ नका असं आवाहन राज ठाकरे आपल्या सभेत करत होते. आता त्यांनी शिवसेनेला सुद्धा लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईमध्ये झालेल्या आपल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच शिवसेनेलाही मतदान न करण्याचं आवाहन केलंय. लावा रे तो व्हिडिओ असं म्हणत राज ठाकरे मोदींच्या आश्वासनांची पोलखोल सभेमध्ये करत आहेत. त्यातच आता शिवसेनेलाही राज ठाकरे लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.